महायुतीचे मीडिया सेल आहेत. अनेक यूट्यूबर्सना ते 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6, 7-8, 10 लाखापर्यंत सबस्क्रायबर्स देतात, व्ह्युअर्स देतात, लाखो रुपये देतात. 5, 25, 50 लाखपासून तर ते 1 ते 5 कोटीपर्यंत वेगवेगळ्या यूट्यूबर्सना दिले जातात. आता इथे महायुतीवरती NDA आहे. मी ऑल इंडिया पातळीवर बोलतो, म्हणजे इथे कोणाला असं डोळ्यात बोट नको कोणाच्या घालायला. पण महाराष्ट्रामध्ये तरी देखील काही यूट्यूब चॅनल्स हे तुम्हाला विरोधात बोलताना दिसतात. का बरं? बाकी एवढे सगळे मॅनेज करतात, मग त्यांना मॅनेज करत नाहीत का? त्यांना मॅनेजच मुळामध्ये विरोध करण्याकरता करतात. मला तर असंच वाटतंय, कारण त्यातल्या काही लोकांचे पर्सनली शिंदे फडणवीसांशी किती चांगले संबंध आहेत आतून हे मला माहिती असणार ना. मला माहिती आहे. मला असं वाटतं की युतीवाल्यांना थोडंसं हवा बाहेर पडण्याकरता आपल्या विरोधातली ते विरोधक पण मॅनेज करतायत, त्याला पण पैसे देत आहेत, अशी माझी माहिती आहे. आणखीन